नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सयाजी आणि माया बरोबर त्या ठिकाणावर आलेली असतात जिथे मायाने पैसे लपवून ठेवलेले असतात. माया या दोघांना बरोबर त्या रूम मध्ये घेऊन येते आणि इतके पैसे लपवलेले असतात, प्रत्येक जागेत पैसे लपवलेले असतात. गादीमध्ये, टीव्ही मध्ये, प्रत्येक ठिकाणी तिने पैसे लपवलेले असतात. मायाकडे अक्षरशः पोत भरून पैसे असतात. ऐश्वर्या म्हणते, डॅडा किती पैसे तिच्याकडे. इतके पैसे असतात, जिथे जिथे पैसे लपवले ते सगळे पैसे जमा करत असते ही माया. माया आता म्हणते, सयाजीराव हे पैसे वाईट करायचे जमतील का? सयाजीराव विखे पाटील म्हणतात, मला जमणार नाही असं एक पण काम नाहीये. तू टेन्शन घेऊ नको पोरी. व्हाईट काय कलर लागतो तो कलर तुला करून देतो. आणि यांच्या गप्पा चाललेले असतात. तेवढ्यात काय लगेच अवंतिका आणि जानकी दारात येऊन उभे राहतात. माया त्यांना बघते की मायाला तिडीक उठलेली असते. तुम्ही इथे कशा? प्रत्येकी जणी फक्त हसत असतात एकमेकींकडे बघून. शेवटी आता ऐश्वर्या या दोघींच्या मध्ये जाऊन उभी राहते. माया, अगं या इथे अशा, म्हणजे ऐश्वर्या तिथे उभा राहून दाखवते की या माझ्यामुळे इथं आल्यात. आता मात्र सयाजी आणि मायाचा सगळा खेळ संपलेला असतो. सयाजीला सुद्धा जब्बर असा धक्का बसलेला असतो की माझी पोरी माझ्यावरच उलटली. सयाजी म्हणतो, आयशू म्हणजे तू पुन्हा मला दगा दिलास, ही अपेक्षा नव्हती हा पोरी. जानकीच्या बाजूने होतीस तर नाटक करून इथपर्यंत आली. कायम जानकीच्या बाजूनेच होते डॅडा, आणि इथून पुढे सुद्धा जानकीच्या बाजूनेच राहणार. माया आणि सयाजी इतके राग करायला लागलेले असतात त्या तिघींचा, आणि जास्ती राग येत असतो तो ऐश्वर्याचा, कारण ऐश्वर्याने भांडं फोडलेलं असतं. मी चांगुलपणाची साथ कधीच सोडणार नाहीये. काहीही झालं ना डॅडा तरी चालेल, कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, मी चांगुलपणा सोडणार नाही आणि वाईटाची साथ तर कधीच देणार नाही. मी जे काही केलंय ना ते माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी केलंय, फक्त आणि फक्त फॅमिलीला प्रोटेक्ट करायचं यासाठी. इथून पुढे मी ते करत राहणार आहे, तेही कायम. माया आता चिडलेली असते आणि म्हणते, मला वाटलंच होतं ही ऐश्वर्या काहीतरी गडबड करणार, कारण इतक्या लवकर हिने सुधारणं आणि आपल्या पार्टीत येणं शक्यच नाहीये. पण कसं आहे ना सयाजीराव, तुम्ही म्हटल्यामुळे मी विश्वास ठेवला. तर फार हौस आहे ना ग जानकीची बाजू घ्यायची. बघ आता मी तुझं काय करते, परत कोणाची बाजू घेणार ही हौस मी ठेवणारच नाही. मिनिटात तिने सुरा काढलेला असतो आणि लगेच ऐश्वर्याला खुपसायला लागलेली असते. ही माया मागचा पुढचा विचार करत नाही आणि डायरेक्ट ऐश्वर्यावर धावून जाते. ती झटापट चाललेली असते. तेवढ्यात काय इन्स्पेक्टर साहेब पूर्ण टीम घेऊन येतात बरोबर वेळेवर. सयाजीला आणि मायाला पकडलेलं असतं अगदी रंगे हात इन्स्पेक्टर साहेबांनी. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? ऐश्वर्या म्हणते, हो जानकी मी व्यवस्थित आहे, मला काहीच झालेलं नाहीये. जानकी खूप घाबरलेली असते, कारण चाकूने डायरेक्ट वार केलेला असतो ऐश्वर्यावर. माया आणि सयाजी पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतात आणि माया अजून सुद्धा ऐश्वर्याला मारू की काय अशा अवस्थेत असते. अगदी दात खात असते आणि त्या बाईला म्हणत असते की मला सोड. तिला सोड उगवायचा असतो ऐश्वर्यावर, ऐश्वर्याला मारायचं असतं, म्हणून माया धडपड करत असते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, माया तू काही करू शकणार नाहीये, एकदम शांत बस आणि अजिबात धडपड करायला जाऊ नकोस, आमच्या ताब्यात हे विसरू नकोस तू. त्यामुळे माया अगदी शांत उभा राहा. ना माया, तू आणि सयाजी इथून पुढे सगळी प्लॅनिंग जेलमध्ये करा, टेन्शनच घेऊ नका. की मायाच्या समोर येते आणि म्हणते, माया कुलकर्णी कसा वाटला ग पळून जायचा प्लॅन? एका मिनिटात पळून गेलीस ग तू. प्लॅन आमचा होता माया, पण फसलीस तू ग. एका मिनिटात आमच्या जाळ्यात अडकलीस ग. फार स्वतःला हुशार समजते आणि इतका मूर्खपणा केलास तू माया. जरा विचार करायचा की पैशांच्या जोरावर जे काही कारस्थानं करत होती ना ती जागेवर बंद होतील, कारण पैसाच नाही तर कारस्थानच नाही. बरोबर ना ग माया? कायमचा बंदोबस्त झालाय माया तुझा, कायमचं घर दिलंय तुला हक्काचं. जेलमध्ये आता आयुष्यभर सडायचं, तिथून तू बाहेर येणं अशक्य आहे. तू आता काहीच करू शकणार नाहीये माया, काहीही नाही. लक्षात घे, तू हरली आहेस माया. माया आता परत धावून आलेली असते जानकीवर, दात खाते आणि म्हणते, जानकी मी ठरवलं ना तर अजून सुद्धा काहीही करू शकते, त्यामुळे जानकी मला हलक्यात घेऊ नको, आणि मी काहीच करणार नाही हा गैरसमज दूर करून टाक. क्षणाला तुझ्या कुटुंबाची राख सुद्धा करू शकते, लक्षात ठेवायचं. मायाला हलक्यात घेऊ नकोस, मी अजून सुद्धा काहीही करू शकते जानकी. की सटकन अशी तिच्या कानाखाली ठेवून देते की तुझ्या कुटुंबाची राख करू शकते म्हटल्यावर सनकन अशी कानाखाली बसली की मायाची अक्कल जागेवर येते. त्या कुटुंबाबद्दल वेडवाकडं बोलायच्या आधी नाही कानाखाली दिली ना ही लक्षात ठेवायच्या. परत तोंडातून शब्द काढायचा नाही, आणि कुटुंबाचं नाव तर अजिबात नाही. दुसरी कानाखाली दिलेली असते सनकन अशी, कारण मायाने त्रासच तेवढा दिलेला असतो जानकीला, जानकीच्या फॅमिलीला. प्रत्येकाला तिने नरक यातना दिलेले असतात आणि जानकी ते विसरलेली नसते. सारखं सारखं ते आठवत असतं आणि जानकी आता सनसन तिच्या कानाखाली लावत असते. इथून पुढे जर तिच्यावर हल्ला करायचा विचार जर केला ना तर माझ्याशी गाठ्या, लक्षात ठेव. तिकाला मारण्याचा प्लॅन केला ना त्यामुळे इतकी सनसन कानाखाली ठेवून देत असते, आणि आतापर्यंत तिने जे काही कारस्थान केलं ते प्रत्येक आठवून तिच्या कानाखाली ठेवून देत असते ही जानकी म्हणते, तू काय कारस्थान करत होती जेलमध्ये ते मला घरात बसल्या कळत होतं. तू अवंतिकाला मारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होती आणि प्लॅनिंग अशी तशी करत होती, पण प्रत्येक वेळेला
अवंतिकाला आम्ही वाचवलं सगळ्या याच्यातून. माझ्या घराला तोडण्याचा प्रयत्न केला ना, त्यासाठी ही कानाखाली. आता पकड्या नजरेने माझ्या घराकडे बघायची हिंमत करायची नाही, आणि लक्षात ठेवायचं यापेक्षा ही वाईट अवस्था करेल. जानकी आता सनासनीच्या कानाखाली ठेवून देत असते आणि प्रत्येक गोष्टीची तिला आठवण करून देत असते. मारलेली प्रत्येक कानाखाली दिली ना, ती लक्षात ठेवायच्या. प्रत्येक कानाखाली आपल्याला का बसली आणि कुठल्या कारणासाठी बसली लक्षात ठेवा, अजिबात विसरू नकोस. कारण विसरण्यासाठी मारलेलीच नाहीये, आठवणीत राहावी यासाठीच मारलेली. आता बोलून झालेलं असतं. जानकी हात जोडून इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. तर विश्वास ठेवला आणि अगदी तत्परतेने मदत करायला आला, त्याबद्दल खरंच थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. मायाला जास्तीत जास्त शिक्षा मिळायला हवी याची काळजी घ्या तुम्ही. आताही सुटता कामा नाही. तुम्ही सुद्धा एवढी मोठी रिस्क घेऊन एवढं मोठी लढाई लढायला निघाला, त्याबद्दल तुमचेही आभार आणि खरंच कौतुक करतोय तुमचं. कारण तुम्ही सुद्धा जोर बेतेल असंच काहीतरी करायला गेला होता. अगदी सही सलामत सगळं पार पडलंय मॅडम, खरंच कौतुक आहे तुमचं. एवढी मोठी रिस्क घेतली म्हणून हे दोघं तावडीत सापडले, नाही तर आमच्या तावडीत हे आलेच नसते. ही तर कधीच पळून गेली असती. साहेब म्हणतात सध्या हे पैसे जप्त करायला लागतील, नंतर पोलीस स्टेशन मधून हे पैसे तुम्हाला तुमचे मिळतील, पण प्रोसिजर प्रमाणे आधी ते पोलीस स्टेशनला जातील. जानकी म्हणते ठीक आहे साहेब, तुमची जी प्रोसिजर असेल ती करा. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका खूप आनंदी झालेली असतात. एकमेकींच्या हातावर हात ठेवतात आणि आनंद साजरा करतात. ऋषिकेश आलेला असतो आणि सुमित्रा बसलेली असते हॉलमध्ये. ऋषिकेश जानकी आवाज देत असतो. जानकी दिसत नाही आई. अरे जानकी आणि अवंतिका कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेल्यात, घरात कोणीच नाहीये. सुमित्रा पळतच आलेला असतो. बाहेर गेली म्हणजे काय? जखमा भरल्या नाही लगेच बाहेर गेली, तू तिला अडवलं नाहीयेस का? अगं अवंतिकाच्या जखमा अजून ताज्याच आहेत, त्या भरल्याच नाहीये. तिने बाहेर जाण्याची रिस्क कशी घेतली? आणि आई मुळात तू तिला दापायला पाहिजे होतं. सुमित्राला इतका बोलायला लागलेला असतो, आला की लगेच बोलत सुटलेलं असतो की अवंतिकाला बाहेर का जाऊ दिलं तू? नाही, मीच घरी थांबायला हवं होतं, मी तिला जाऊच द्यायला नव्हतं पाहिजे. मी जर असतो तर तिला घराच्या बाहेर मी जाऊच दिलं नसतं. सुमित्रा काही बोलेल हे ऐकूनच घेत नसतो तो, स्वतःच बोलत सुटलेलं असतं. सुमित्रा, क्लायंटला भेटायचंय म्हणून मी बाहेर गेलो होतो. तेवढ्यात काय अवंतिका, जानकी आलेले असतात. अवंतिका कुठे गेली होतीस ग? डॉक्टरांनी आराम करायला लावलाय ना, अशी कशी तू बाहेर निघून गेली होतीस? मी सांगितलं होतं ना काहीही करायचं नाही, फक्त आणि फक्त आराम करायचा. तू डायरेक्ट बाहेर जायची हिंमत कशी केली? जरा काय बाहेर जात नाही तर लगेच तू सुद्धा बाहेर पडली. अवंतिका तू का असं वागतीस ग? जरा सुद्धा माझं ऐकायचं नाहीच असं ठरवलंय का तू? काय आहे अवंतिका? मित्र, माझं जाणं गरजेचं होतं म्हणून मी गेले, उगाच गेले नव्हते मी, महत्वाचं कामच होतं माझं. एवढं काय गरजेचं होतं आम्हाला कळेल का? ऋषिकेश सुद्धा आता प्रश्न विचारायला लागतो, कारण त्यालाही टेन्शन आलेलं असतं. आताच कुठं अवंतिकाच्या जीवावर बेतलेली असते, बरी होते न होते लगेच परत बाहेर गेलेली असते. हे ऋषिकेशला सुद्धा आवडलेलं नसतं. ऋषिकेश म्हणतो गेल्याच का बाहेर, त्याचं उत्तर द्या. की तुम्ही कुठे गेला होता एवढ्या घाईने? एवढी काय गरज होती की अवंतिकाला सुद्धा बाहेर नेलं? जानकी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुम्ही कुठे गेला होता आणि कशासाठी? काय एवढं अर्जंट काम होतं की तुम्हाला दोघींना सुद्धा जायला लागलं बाहेर? ऋषिकेश आता प्रश्न विचारत असतो आणि सौमित्र तर आधीच चिडलेलं असतो. आता अवंतिका आणि जानकी फक्त बघत थांबलेले असतात. जाताना आम्हाला एकदा तरी सांगून जावं, एवढी सुद्धा गरज वाटली नाही का तुम्हाला? अचानक गेला मनाने. ऋषिकेश सगळं सांगते, सगळ्यांना सांगते, व्यवस्थित सांगते. तुम्ही आधी शांत होता का? ऐश्वर्या म्हणून आवाज दिल्यावर ऐश्वर्या इन्स्पेक्टरसह बॅग भरून भरून पैसे घेऊन आलेली असते. मित्र, ऋषिकेश, सुमित्रा रागारागाने बघत असतात ऐश्वर्याकडे की ऐश्वर्या आता पोलीस घेऊन आली की काय घरात येण्यासाठी. यांचा वेगळाच गैरसमज होता. अगदी रागाने बघतात तिच्याकडे. खुणावते. ऐश्वर्या, इन्स्पेक्टर सगळेच आता घरात आलेले असतात. मित्र म्हणतो ही काय करते इथे? डायरेक्ट ऐश्वर्याच्या समोर जाऊन उभा राहत. की म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही शांत व्हा, मी सांगते ही काय करते इथे. की म्हणते इन्स्पेक्टर सर, थँक्यू सो मच, खूप खूप आभार आहेत तुमचे, तुम्ही एवढी साथ दिली आम्हाला. 2-3 बॅगा भरून पैसे आणलेले असतात, ते आता खाली ठेवतात. ते म्हणजे इन्स्पेक्टरने पोलीसच्या याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये ते पैसे घरी आणून दिलेले असतात, एवढी जबाबदारी असते त्यांची. आणि आता ऐश्वर्याला आणि पैशाला तिथे ठेवलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेब आता निघून जातात. जानकी नमस्कार करते, थँक्यू म्हणते आणि इन्स्पेक्टर आणि त्यांचे ते सहकारी असतात ते आता चाललेले असतात. हे बघ वहिनी, जानकी म्हणते सौमित्र भाऊजी मी काय सांगते ना ते आधी ऐकून घ्या, मग तुम्ही काहीतरी बोलायला जा, त्या आधी बोलू नका. सगळ्यांना ऐश्वर्या परत आली आहे याचं आश्चर्य वाटलंय, पण ती का आली, कशी आली सांगते की ऐकून तर घ्या. त्याला जेलमध्ये पाठवलं त्यानंतर सुराजची भावना अजूनच खदखदत होती आणि ती फक्त बदला घेण्यासाठी धडपड करत होती. काय जे जीव घेणे हल्ले झाले ते फक्त आणि फक्त मायानेच घडवून आणले होते. त्यावर किती वेळा आणि कसे हमले झाले हे सगळे जानकी आता आठवून सांगत असते. माया आणि सयाजीचा हात आहे हे ऐश्वर्याने आम्हाला सांगितलं. मलाही तसा संशय होता, पण ऐश्वर्याने अगदी खात्रीने सांगितलं. म्हणतो काय? जानकी म्हणते हो, पण मायाने केले आणि ती करून घेत होती सयाजी काकाकडून. आणि लाच प्रकरणात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला ऋषिकेश, तो सुद्धा सयाजी काकांचाच माणूस होता. माणूस सयाजी काकांचा माणूस होता हे ऐश्वर्याने ओळखलं होतं. वाज माझा संशय खात्रीत गेला होता की आता हे चाललंय ते फक्त सयाजी आणि मायाच करू शकताय. माया आणि सयाजी काका या सगळ्या प्रकरणाच्या मागे असू शकता ही माझी खात्रीच पटली.
आणि हे सगळं मी ऐश्वर्याची शेअर केलं आणि ऐश्वर्याने सुद्धा मला साथ दिली मध्ये. मग एवढं सगळं कसं घडतंय, मग माझ्या लक्षात आलं तिने आपल्याकडून जो पैसा लुबाडला होता त्या पैशाच्या जोरावर ती बाहेरच्या लोकांना तिच्या तालावर नाचवत होती, फक्त आणि फक्त त्या पैशांच्या जोरावर मध्ये बसून सूत्र हलवत होती, फक्त पैसा होता म्हणून. अवंतिका, मी, ऐश्वर्या तिघांनी मिळून प्लॅनिंग केला, जबरदस्त असा प्लॅनिंग केला आणि तो प्लॅनिंग सक्सेस परफेक्ट करूनच दाखवला मी. खरं तर अवंतिकाच्या चौरुटीच्या दिवशी सयाजी काकांना घरी बोलवणं हा प्लॅनचाच भाग होता, म्हणूनच सयाजी काकांना आवर्जून आम्ही चौरुटीच्या दिवशी बोलवलं होतं. ऐश्वर्या, मी, अवंतिका आम्ही ठरवलं होतं म्हणून कुणालाच नाही आणि ते दोघांनाच आम्ही आमंत्रण दिलं होतं मुद्दामून. की जसे सगळं काही खरं सांगायला लागलेली असते तसं प्रत्येकाला आश्चर्य वाटत असतं की एवढी मोठी रिक्स या तिघींनी घेतली, इतकं जबरदस्त प्लॅनिंग या तिघींनी केलं आणि घरातल्या चौथ्या माणसाला सुद्धा कळू दिलेलं नसतं. या तिघींमध्येच एवढं मोठं काय प्लॅनिंग झालेलं असतं आणि तिघींनी परफेक्ट असं ते प्लॅनिंग सक्सेस सुद्धा करून दाखवलेलं असतं. आता हे जे घरातली बाकीची माणसं असतात ती या तिघींकडे बघत असतात. आणखी तो प्रसंग आठवतो, सयाजी काका, कावेरी काकू, आमच्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथे आला त्याबद्दल खरंच खूप 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 आभारी आहेत. कार्यक्रमात मुद्दामून अवंतिकाला खीर बनवली आहे स्पेशल, ऐश्वर्याने हे सारखं तिने सांगितलेलं असतं. जबरदस्तीने अवंतिकाला ती खीर खायलाच लावलेली असते. खीर खाते न खाते लगेच अवंतिकाला त्रास व्हायला लागलेला असतो, लगेच अवंतिकाला चक्कर आलेली असते. हे आवर्जून त्यांनी सगळे पॉइंट मांडलेले असतात आणि तसं बरोबर ते घडवत गेलेले असतात. अवंतिका, काय झालंय काही कळेल का? आता अवंतिकाला त्रास व्हायला लागलेला असतो. त्या कार्यक्रमात सगळेच घाबरतात. अवंतिकाला एक्झॅक्टली काय होतंय हा प्रसंग अगदी जानकीने हुबेहूब सगळा सांगितलेला असतो आणि सगळे जसे ऐकतात सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर ती विषाची बॉटल वगैरे सापडली, नंतर कसं त्याच्या अवंतिकावर विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, हे कसं आता सौमित्राने सगळ्यांच्या समोर म्हटलं आणि मग ऐश्वर्यावर राग केला. मग सगळं काही जसं घडत गेलं तर प्रत्येक प्रसंग जानकी आता सगळ्यांना सांगत असते आणि सगळ्यांच्याच लक्षात येत असतं की हो असंच घडलं होतं, तो प्लॅनिंग होता म्हणून तसं ते घडत गेलं होतं, यांनी दाखवण्यासाठी तसं घडवलं होतं. पॉइझन घातलं नव्हतं तर ही बॉटल डस्टबिन मध्ये काय करत होती सांगशील का ऐश्वर्या? या सगळ्यात नाईलाज म्हणून ऐश्वर्यावर हात उचलायला लागला की जेणेकरून सगळ्यांना खरं काय ते पटावं, कोणालाही हे नाटक चाललंय असं वाटू नये म्हणून. जे चिडलेला असतो आणि एवढ्यांच्या समोर जोरात असा जानकी म्हणून तो ओरडतो की माझ्या पोरीवर हात उचलण्याची तुझी लायकी आहे का गे जानकी? तर म्हणतो, अवी त्या दिवशी तुला जो त्रास झाला त्याचं काय? अरे मला त्रास झालाच नव्हता, फक्त सयाजी काकांच्या समोर आपण ते नाटक केलं होतं, मला काहीही झालं नव्हतं. सगळं हे नाटक होतं, काही मिसळलंच नव्हतं तर त्रास कुठून होणार? फक्त ऐश्वर्यासमोर भांडण व्हावं म्हणजे सयाजीचा विश्वास बसावा की खरंच ऐश्वर्याला या घरात त्रास होतोय म्हणून आम्ही सगळं घडवून आणलं होतं, मला त्रास झालाच नव्हता. यात काहीच चूक नाहीये, बिचारीला आम्ही अडकवलं होतं. तुला सगळं सांगतेय त्यामुळे तू नीट शांतपणे ऐक. ऐश्वर्याची कुठेच काही चूक नाहीये, सयाजी काकानेच सगळं काही केलं. सयाजी काका आपल्या विरोधात ऐश्वर्याला खूप भडकवत होते आणि तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होते. ऐश्वर्याला हे पटतंय, सगळं करेक्ट वाटतंय, ती अगदी सयाजी काकांच्या बरोबर आहे हे सगळं दाखवण्यासाठी, त्यांना विश्वास बसण्यासाठी आम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं आणि सगळं घडवून आणत गेलो आणि तसंच ते घडत सुद्धा गेलं. अगदी परफेक्ट सगळं झालं होतं बघ. डोळ्याने बघणं खूप महत्वाचं होतं, तरच त्यांचा विश्वास बसणार होता आणि म्हणून आम्हाला हा प्लॅन करायला लागला, बाकी काहीच नाही. दिवसानंतर ऐश्वर्या सयाजी काकांचा विश्वास जिंकत गेली आणि सगळं काही अगदी आम्ही प्लॅनिंग केलं तसं होत गेलं. बरोबर सयाजी काकाने काय चाललंय काय नाही काय करायचंय सगळं काही ऐश्वर्याला सांगितलं. मग मायाला जेलमधून कसं काढायचं ते बघितलं. मग सगळं काही तुझ्या समोर तर आहेच. त्यांनी स्वतः पोलिसांकडे गेल्या होत्या, सगळं प्लॅनिंग सांगितलं होतं आणि पोलिसांनी सुद्धा आम्हाला साथ दिली आणि आमच्या म्हणण्यानुसार मायाला जेलमधून सोडण्यासाठी मदत सुद्धा केली. तिला भडकून दिलं. जेलमधून सुटणं सोपं नाही, तुझ्यासाठी तर सोपंच नाहीये माया, इतका कडक बंदोबस्त आहे, तू हलूच शकत नाहीये इथून. एवढ्यावरच माया चिडली आणि आता जेलमधून बाहेर जायचं एवढं तिने डोक्यात घेतलं. आमच्या प्लॅन नुसार बरोबर मायाने जेल सोडलं. जेलमधून पळावी आणि सयाजी काकाने तिला साथ द्यावी, आम्हाला हेच हवं होतं आणि अगदी तसंच झालं बघ सौमी. सयाजी काका, ऐश्वर्या या सगळ्यांच्या याने बरोबर माया जेलमधून पळाली आणि तिने जिथे पैसा लपवून ठेवलाय तिथे पोहोचले हे तिघे सुद्धा. आम्ही जसा प्लॅन केला आणि जसा अपेक्षित होता अगदी परफेक्ट तसाच घडला सौमी. सयाजी काका आणि ऐश्वर्या मायाला घेऊन जसे निघाले तसं ऐश्वर्याने आम्हाला लाईव्ह लोकेशन सेंड केलं होतं आणि बरोबर ऐश्वर्याच्या मागे आम्ही चाललो होतो. माया, सयाजी, ऐश्वर्या ज्या ठिकाणी चालले त्या ठिकाणी आम्ही बरोबर पोहोचत होतो, कारण लाईव्ह लोकेशन होतं आमच्याकडे, त्यामुळे तिथे पोहोचणं अशक्य नव्हतं, अगदी सहज होतं. आणि जसं आम्ही त्या ठिकाणावर पोहोचलो, इन्स्पेक्टरला सुद्धा बोलवलं आणि मग काय, माया अंडरग्राऊंड तर होणारच होती, पण काळा पैसा तिला आधी व्हाईट करायचा होता
म्हणून सयाजी काकाला तो पैसा दाखवायला तिथे घेऊन गेली आणि सगळा पैसा मला व्हाईट करून हवाय असं सयाजीला शब्द टाकला होता. आणि सयाजी काका हो असं म्हटले की सयाजी असताना काहीच टेन्शन नाहीये, हा पैसा व्हाईट होणार म्हणजे होणारच. ऋषिकेश म्हणतो मायाच्या डोक्यात इतकं सगळं सुरू होतं आणि जानकी तुम्हाला कसं माहित पडलं ग हे की माया काय काय आणि कशी कशी प्लॅनिंग करते आणि तुम्ही सुद्धा प्लॅनिंग केला. धोका असताना एवढी मोठी तुम्ही रिक्स घेतली, जराही आम्हाला सांगावंच वाटलं नाही का? हो ऋषिकेश, आम्हाला हे करणं, हे रिक्स घेणं गरजेचं होतं. त्यांच्या जोरावर माया काहीही करायला तयार होते आणि अजून काहीतरी भयंकर असं कारस्थान तिने केलं असतं. अजून तिने काही कारस्थान शिजवू नये म्हणून आम्हाला हे सगळं करायला लागलं आणि म्हणून आम्ही हे केलंय. आणि आता काय, मायाकडे पैसा सुद्धा नाहीये, पावर नाही, आता ती जेलमध्ये सडत राहणार. त्यामुळे माया पैशाच्या जोर जे कारस्थानं करत होती ते थांबवायचं होतं, म्हणूनच आम्ही हे केलंय ऋषिकेश. मी तिघे एकट्या नव्हतोच, पोलिसांना विश्वासात घेतलं होतं आणि प्रत्येक वेळेला पोलीस आमच्या बरोबर होते. त्यामुळे आम्हाला कुठेच काही अडचण आली नाही आणि बरोबर सगळं काही व्यवस्थित होत गेलं. पोलीस सुद्धा आमच्या बरोबर सामील झाले होते, त्यामुळे सगळं काही हळूहळू व्यवस्थितच होत गेलं. पोलिसांनी सुद्धा सयाजी काका आणि माया या दोघांना रंगे हात पैशासोबत पकडल्यामुळे त्यांना बोलण्यासाठी काही जागाच उरली नाही आणि मायाची तर बोलतीच बंद झाली होती, कारण पैशासह पोलिसांनी तिला पकडलं होतं. तिच्या सोबत होते ते सयाजी काका, त्यामुळे हे दोघं मिळून कारस्थान करताय हे पोलिसांच्या लक्षात आलं. काही बोलायचं सांगायचं याची काही गरज पडलीच नाही, सगळं काही व्यवस्थित परफेक्ट असं होत गेलं. बरोबर पोलिसांनी दोघांना अटक केली आणि पोलीस मायाला आता जेलमध्ये सडण्यासाठी घेऊन गेले आणि सयाजी काकाला सुद्धा जास्तीत जास्त अशी शिक्षा होणार आहे, कारण त्यांनी मायासारख्या क्रूर बाईला साथ दिली, तेही इतक्या भीषण प्रसंगामध्ये. दोघांना अटक केली, आपले पैसे, प्रॉपर्टीचे पेपर, सोनं नाणं सगळं काही आपल्याला व्यवस्थित आपलं परत दिलेलं आहे. पैसा, सोनं नाणं, प्रॉपर्टीचे पेपर सुखरूप इथे आणून दिले. आता आपल्याला काहीच टेन्शनचं कारण नाहीये ऋषिकेश, सगळं आपल्याला परत मिळालेलं आहे. तुम्ही तिघींनी मिळून सयाजी काका आणि माया दोघांचा कायमचा बंदोबस्त केला. खरंच तुम्ही तिघींनी जे केलंय ना ते कमाल आहे जानकी, एक नंबर आहात तुम्ही. भरभरून असं कौतुक करत असतो ऋषिकेश या तिघींचं. आता सौमित्रा बोलायला लागलेली असते. सुमित्रा म्हणते खरंच तुमच्या तिघींचं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे. काय कमाल आहेस ग तुम्ही आणि काय काय करू शकता हे दाखवून दिलंय. एक नंबर आहात तुम्ही, एक नंबर. माझ्या तिन्ही सुनांचा सुद्धा खूप खूप अभिमान वाटतोय. मित्राने तिघींना सुद्धा जवळ घेतलेलं असतं आणि लाड केलेलं असतं, कौतुक केलेलं असतं. जे झालं ते झालं, पण इथून पुढे काही करायचं असेल तर आम्हाला कल्पना देत जा, असं अचानक काही धक्के देत जाऊ नका. हो आई, असं परत होणार नाही. सांगितलं असतं तेवढी मोठी रिक्स आम्हाला घेऊ दिली नसती नाही, म्हणून आम्ही सांगितलं नाही, पण सॉरी, इथून पुढे नक्की सांगू. इथून सुद्धा सौमित्र विचार करत असतो आणि आता कसलं टेन्शन असतं हे सौमित्रालाच माहिती. मित्रा म्हणते जानकी, देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालंय, तुम्हाला कोणालाच काही झालं नाही, चांगलीच गोष्ट आहे ही. महत्वाचं आपला सारंग कुठे आहे काही कळत नाहीये. सारंग मला भेटायला घरी आला होता, ते सारंग घरी नाहीये का? कारण ते मला भेटायला घरी आले होते. म्हणते ते कुठे, मी बघून आले. तर ऐश्वर्या घाबरलेली असते, सारंगने काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल, एवढ्या याच्यामध्ये ती घाबरते आणि घाईघाईने आता सारंगला शोधण्यासाठी घराबाहेर पडते. की म्हणते आपल्या घराचं एवढं मोठं संकट टळलंय, सगळंच काही दूर झालंय, तर घरात पूजा ठेवायची काही. सुमित्रा म्हणते हो जानकी नक्कीच लागा, चला. पैसे, प्रॉपर्टीचे पेपर, दागिने सगळं काही घेऊन आतमध्ये गेलेलं असतो आणि या तिघी आता जोमाने कामाला लागलेले असतात, कारण घरात पूजा असते. सौमित्र मात्र जागेवर उभा राहिलेला असतो आणि कसला तरी विचार करत असतो, कसलं तरी टेन्शन असतं त्याला. का त्याशी बोलायला जाईन तर सौमित्र रागाने निघून गेलेलं असतो. थांब अवंतिका, मी समजावते त्यांना. की आता सौमित्र बरोबर बोलायला वर आलेली असते. तुम्ही असं अचानक वर का निघून आला? तुम्हाला पटत नाहीये का भाऊजी? ऐश्वर्या बदलली आहे म्हणून? मी खरं सांगते, खरंच ती बदलली आहे. तुम्ही विश्वास ठेवा भाऊजी. तुम्हाला काय झालंय नेमकी? साठवून ठेवून काय उपयोगी? तुमच्या मनात काय चाललंय सांगताय का भाऊजी? आता जानकीला टेन्शन आलेलं असतं की हे सौमित्रच चाललंय तरी काय. तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही फार गोंधळलेले आहात, प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आणि गोंधळ आणि काहूर चाललंय तुमच्या मनात. कशाचा गोंधळ उडालाय, कशाचं काहूर चाललंय भाऊजी, सांगताय का तुम्ही जरा? जानकी आता सौमित्रेला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते की नेमकी काय चाललंय याच्या डोक्यामध्ये. माझा विश्वास बसत नाही ऐश्वर्यावर म्हणून गोंधळलोय मी. हे सगळं ती सहजपणे कसं करतीये? तिकावर तुमचं खूप प्रेम आहे मला माहितीये, पण बाकी ऐश्वर्या बदलली आहे याची गॅरंटी मी देते. काहीच होऊ नये ही भीती तुमच्या मनात मला कळतंय की. भीतीपोटी तुमचा भूतकाळ तुम्ही विसरू शकत नाही आहात, मला माहिती की. पण तिकावर प्रेम असलं त्यामुळे तुम्ही ऐश्वर्याला कुटुंबाचं सदस्य म्हणून स्वीकारत नाही आहात आणि गुन्हेगार म्हणूनच तिच्याकडे बघत आहात आणि तिच्याबद्दल फक्त आणि फक्त निगेटिव्हच असा विचार करताय. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना भाऊजी? नाही, ऐश्वर्या बदलली आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही जो विचार करताय तसं काहीच होणार नाही आणि अवंतिकाला काही होणार नाही याची खात्री मी देतेय, माझी गॅरंटी आहे. मला विश्वास आहे का बहिणी तुझ्यावर? माझं मन मात्र हे मानायला तयारच नाहीये. कुठेतरी कायम मला भीती लागून राहते. मनातली भीती जात नाहीये, सारखं काही ना काहीतरी शंकेची पाल चुकचुकते. मी तरी काय करू, तूच मला सांग बहिणी.
मी खूप समजवण्याचा प्रयत्न करतोय, खूप मनाला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण काहीही ऐकायला तयार नाहीये. सगळं उलटपुलटच होतंय आणि मग अशी भीती माझ्या मनामध्ये येते. सॉरी वहिनी. भीती सुद्धा मनातून जाणार. ज्या दिवशी ऐश्वर्याबद्दल तुमच्या मनात जो संशय आहे तो संशय गेला की ही भीती सुद्धा जाणार आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करा तिच्यावर विश्वास ठेवण्याचा. ठीक आहे वहिनी, तू म्हणतेस तर मी तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. मित्राला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो जानकीने आणि त्यांनी समजून सुद्धा घेतलेलं असतं. मी नक्कीच प्रयत्न करेन. जी तुम्ही काळजीच करू नका, सगळं ठीक होणार. माझा शब्द आहे आणि सगळं ठीकच होणार आहे. जानकीने कसं बसं सौमित्रेच्या मनातली भीती काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याला समजावलेलं असतं. मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय कारण सगळं काही छान आणि व्यवस्थित झालेलं असतं. बघू आता पुढच्या भागात काय आणि कसं होणार आहे अगदी थोडक्यात. की आता अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढत असते आणि म्हणते देवा सगळं कुशल मंगल होऊ दे, सगळं व्यवस्थितच होऊ दे. आता मात्र आमच्या घराला कोणाची नजर लागू देऊ नको आणि काहीच अडचण आम्हाला येऊ देऊ नको. रांगोळी जसे सगळे रंग भरलेत तसे आमच्या आनंदात, आमच्या घरादारात सगळीकडे रंग आणि आनंदच असू दे. की रांगोळी काढून कुठे पुढे चाललेलीच असते, तेवढ्यात एक मुलगी येते आणि रांगोळीवर उभी राहते आणि सगळी रांगोळी अस्तव्यस्त करते. अरे ही मुलगी इथं उभी आहे, हिच्याकडे लक्ष आहे का? जानकी म्हणते, अहो तुम्ही रांगोळीवर उभे आहात, माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली आणि रांगोळीच पडलंय का तुम्हाला? घर धावत पळत आलेलं असतं. जी मुलगी रांगोळीवर उभी आहे तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. रांगोळी सगळी तिने पांगवून दिलेली असते, सगळी रांगोळी मोडलेली असते आणि जानकीला फाड फाड अशी ती बोलत असते. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, ही मुलगी कोण असेल, काय असेल आणि खरंच यांच्या संसाराचा किंवा ज्या आयुष्यात आनंद आलाय त्या आनंदाचा सगळ्याचा पचका करण्यासाठी ती आली आहे का? आता परत काहीतरी संकट धावून येणार का आणि जानकीला परत लढाई लढायला लागणार का? मित्रांनो, रणदिवे कुटुंबांना कधीच सुखाचा दिवस बघायला मिळणार नाही का? कायमच अशी संकट येणार का? हे सगळं जे प्रश्न पडलेत आपल्याला, त्या प्रश्नांची उत्तरच आपल्याला हवी असतील तर आपल्याला बघायला लागणार आहे. पुढचा भाग, हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.